उन्हाळा संपला आणि आता पावसाळा आलेला आहे. पावसाळ्यात सगळीकडे कसं हिरवंगार आणि छान वातावरण झालेलं असतं. पण सोबतच पावसाळ्यात येते रोगराई. तर आज आपण इथे बघणार आहोत पावसाळ्यात येणारे रोगराई आणि त्याच्यापासून वाचण्याचा उपाय. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की पावसाळ्यात कोणते कोणते रोग आपल्याला होऊ शकतात, म्हणजे आपल्याला आपल्या लहान मुलांना जे आहे ते कसं वाचवायचं आहे या रोगांपासून, त्याचा मी उपाय सुद्धा सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण बघूयात की पावसाळ्यात कोणकोणते रोग होऊ शकतात. तर पावसाळ्यात जे आहे संडास, हगवण, उलटी, पोटदुखी, अपचन, मलेरिया, डेंग्यू आणि काही प्रकारचे स्किन डिसीज सुद्धा होऊ शकतात. तर आता सगळ्यात आधी आपण बघूया की पावसाळ्यात हे जे उलट्या, हगवण, संडास, पोटदुखी, अपचन होतंय यासाठी आपण काय करू शकतो. आता महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात जे आहे पाणी हे गरम करून म्हणजे उकळूनच प्यायचं आहे. स्पेशली जे तुमचे लहान मुलं आहेत त्यांना पाणी उकळून थंड करूनच पाजायचं आहे. तुम्ही कुठेही बाहेर जरी फिरायला जात असेल तरी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी घरचं पाणी घेऊन जायचं आणि तेच पाणी तुम्हाला त्यांना पाजायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की बाहेरचं खाणं मुलांना द्यायचं नाही आहे. जसे की पाणीपुरी, पावभाजी किंवा अजून दुसरे काही पदार्थ आहे ते तुम्हाला बाहेर त्यांना खायला द्यायचे नाहीये. कारण की आता बाहेरच्या पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांना जे आहे हे अपचन होऊ शकतं किंवा मुलांना उलटी, हगवण लागू शकते. म्हणून तुम्ही बाहेरचे पदार्थ अवॉइड करायचे आहे त्यांना खायला देण्यासाठी. दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही घरी पण खायला देत असेल मुलांना तरी मैद्याचे पदार्थ त्यांना खायला देऊ नका. कारण की मैदा हा पचायला जो असतो तो जड असतो. जड आणि तुम्ही जर लक्षात घेत असेल तर पावसाळ्यात जे आहे आपली पचनशक्ती जी आहे ती कमकुवत होते. म्हणून मुलांना मैद्याचे पदार्थ खायला देऊ नका की जेणेकरून त्यांना ते पचायला जड होणार नाही आणि त्यांना अपचनचा त्रास होणार नाही. आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे कडधान्य पण या दिवसात मुलांना खायला देऊ नका. कारण की मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की जे अपचन आहे म्हणजे आपली पचनशक्ती कमी झालेली आहे, त्यामुळे या सगळ्या पदार्थामुळे मुलांना अपचन होण्याची शक्यता असते आणि बाहेरच्या पदार्थ आणि पाण्यामुळे मुलांना उलट्या आणि हगवण लागण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला मुलांच्या पाणी पिण्याच्या पाण्याकडे आणि सोबतच त्यांच्या खाण्याकडे महत्वाचं लक्ष द्यायचं आहे. दुसऱ्या नंबरची जी रोगराई आहे त्याच्यामध्ये पावसाळ्यात कोणते रोग होतात? मलेरिया, डेंग्यू असे रोग होतात. मलेरिया आणि डेंग्यू यांच्यापासून आपण वाचण्यासाठी काही प्रिकॉशन्स घेऊ शकतो. जसे की आपण आपल्या घरांना आहे ती नेट लावू शकतो. आजकाल ऑनलाईन नेट मिळतात जे तुम्ही दरवाजाला पण लावू शकता आणि खिडकीला पण लावू शकता की जेणेकरून जे बाहेरचे जे माशा आहे त्या घरात येणार नाही आणि माशामुळे पण जो पोटदुखीचा तुम्हाला आणि उलट्या हगवणचा त्रास होणार आहे तो पण वाचेल आणि तेच नेटमुळे तुमचे जे मच्छर आहेत ते पण आतमध्ये येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मलेरिया आणि डेंग्यू पासून वाचू शकता आणि आपल्या मुलांनाही वाचवू शकता. सोबतच मच्छरदाणीचा वापर तुम्हाला करायचा आहे. स्पेशली मुलांना मच्छरदाणी झोपायचं आहे कारण की मुलांना मच्छर खूप चावतात, म्हणून मच्छरदाणीचा आवर्जून तुम्ही वापर करायचा आहे. तिसरी गोष्ट, जर तुम्ही कुठे बाहेर जात असेल आणि जर तुम्ही तुमच्यासोबत तुमचं बाळ आहे तर नक्की तुम्ही मॉस्किटो रिपेलंट क्रीम बाळासाठी वापरा की जेणेकरून त्याला बाहेर मच्छर चावणार नाही. अजून एक गोष्ट की तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या अंगणामध्ये कुठेही पाणी साचू देऊ नका की जेणेकरून तिथे मच्छरची वाढ होणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कूलरमध्ये पाणी तुमचं साचलेलं असेल तर कूलर साफ करा, नाही तर कूलरमध्ये तुम्ही गप्पी मासे टाका. आता तुम्ही ही जी म्हण आहे किंवा हे जे वाक्य आहे तुम्ही ऐकले असेल, गप्पी मासे पाळा आणि हिवतापाला टाळा. जर तुम्ही गप्पी मासे, हिवताप म्हणजेच मलेरिया, जे हे गप्पी मासे आहे हे तुम्ही कूलरच्या पाण्यामध्ये पण टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर मोठे मोठे टाके असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही गप्पी मासे टाकू शकतात. आता हे गप्पी मासे काय करतात, जे छोटे छोटे जे मच्छरचे अंडे असतात की नाही, हे गप्पी मासे ते खाऊन टाकतात. त्याच्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता. आणि सगळ्यात शेवटी कडुनिंबाचा पाला हा सगळ्यांना माहिती आहे. हा कडुनिंबाचा पाला तुम्ही घरी आणा आणि त्याचे जे पान आहे त्याच्या पानांना थोडस काय करू शकतो, कोरडे वाळवून घ्या आणि वाळवून नंतर त्याची धूप करून आपल्या पूर्ण घरात त्याची धूप द्या की जेणेकरून जे मच्छर आहे, जे माशा आहे
त्या मरून जातील आणि तुमच्या बाळांचं आणि तुमच्या सगळ्या घरांचं रक्षण होईल या रोगांपासून. कडुनिंबाचा जो पाला आहे तो मुलांना आंघोळीसाठी जे पाणी आपण गरम करतो त्या पाण्यामध्ये आपण या कडुनिंबाचे पानं काही घालू शकतो आणि त्याच पाण्याने मग त्यांची बाळाची आंघोळ करून देऊ शकतो, की जेणेकरून ते स्किन डिसीज पासून दूर राहू शकतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, किंवा तुमच्याजवळ काही नवीन ट्रिक असेल ते मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.